हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आमच्या इथे लग्नाची जोरात तयारी सुरू होते. तर आज सुवासिनीचा कार्यक्रम होता आणि मला पण सुवासिनी ठेवलेलं. तर मग तिकडे जाण्यासाठी मी अशी तयार झालेली, मम्मीची साडी घातलेली मस्तपैकी आणि मस्त सुवासिनीचं जेवण वगैरे झाल्यानंतर रात्रीच्या टायमाला संगीतची प्रॅक्टिस सुरू होते. हा माझा छोटा भाऊ आणि छोटी वहिनी आहे. तर डान्सची प्रॅक्टिस करत होते मस्त असं. म्हणजे उद्या लग्न म्हणजे आदल्या दिवशी संगीत कार्यक्रम होता. तर सर्वांनी ज्यांना पण डान्स येत नाही ते देखील यामध्ये पार्टिसिपेट केलेले. आणि हा भैया जो करण आहे तर तो शिकवायला होता आम्हाला, कोरिओग्राफर आहे तो. तर मस्त असं प्रॅक्टिस घेत होता तो. आणि इथे बघा आधीची मस्ती, प्रत्येक कोणी पण डान्स करायला लागलं की तो मध्ये मध्ये करत असतो. ह्यांचा कपल डान्स आहे आणि एक ग्रुप डान्स पण आहे. आता इथे बघा ग्रुप डान्समध्ये इथे आधीची परत मस्ती सुरू होती. मला आता वाटतं शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना डान्स घ्यायचो आम्ही. त्याच्यानंतर तर काय कधी डान्स करायचं म्हणजे असं प्रॉपर म्हणजे नाही का प्रत्येक स्टेपवरती असं व्यवस्थित जसं कॉलेज आणि शाळा सुटली तसं आम्ही कधी नाचलोच नाही. तर आत्ता डान्स करताना कॉलेजचे आणि शाळेचे दिवस आठवले. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या आहोंचा बर्थडे होता. तर तो सेलिब्रेट करायला सगळेजण आम्ही एकत्र जमलेलो. रात्रीचे मला तर वाटतं 11:30 झाले असतील. खूप मजा आलेली. आणि लक्की केक म्हटलं की तिला सर्वात आधी कट करायचा असतो. तर ती जाऊन बसलेली की मीच कट करणार, माझा बर्थडे आहे आणि मामाचा आहे. म्हणजे 2 केक आणले, तर माझ्या एकसाठी आणि एक मामांसाठी. तर ठीक आहे म्हणून आम्ही तिला पण बसवलं आणि परीला पण बसवलं. तर येथे माझा अवतार बघू शकता, इतकी थकलेली ना, बाहेर गेलेली, त्याच्यानंतर डान्सची प्रॅक्टिस केली. खूपच दगदग झालेली माझी त्या दिवशी. तर जसं आहे तसंच थांबलेली मी. रेडी व्हायला पण मला वेळ नव्हता भेटलेला. आणि सगळेजण एकत्र झाले, लग्नाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र झालेले. इतकी मज्जा येत होती ना, काय सांगू, पूर्ण घर भरलेलं आणि खूप छान वाटत होतं. हे तर काय बोलत होते की कधीच माझा असं बर्थडे सेलिब्रेशन नाही झाला, आज खूपच छान झालेला असं म्हणत होते. कारण सर्वजण एकत्र जमले. आम्ही तिकडे दोघंजणच राहतो आणि दोघंजणच बर्थडे सेलिब्रेट करायचं. केक आणू वाटला आणतो, नाहीतर नाही आणू वाटलं नाही आणत. मग कुठेतरी बाहेर जायचं, खायचं, झालं आमचं बर्थडे सेलिब्रेशन. पण इथे कसं सर्वजण होते आणि खूपच मस्त सगळेजणांनी त्यांना केक चारला आणि त्यांना खूप आवडलेलं. खूप मोठी फॅमिली आमची, छान वाटलेलं ह्यांना पण. आणि म्हणे की हा बर्थडे माझ्या नेहमी लक्षात राहील. आणि एक एक करून सर्वजण त्यांना केक भरवत होते.
हाताला मेहंदी आणि मेहंदीच्या हाताला कसं जीव नाही लागत त्याचा एक दीदी हुशार आहे त्याच्यात. मी 3 दिवसाचे व्हिडिओ क्लिप्स एकत्र करून हा व्हिडिओ बनवला आहे. आदल्या दिवशी सवासण्या होत्या, दुसऱ्या दिवशी ह्यांचा बर्थडे होता आणि तिसऱ्या दिवशी म्हटलं बांगड्यांचा हळद फोडणीचा परत घालण्याचा कार्यक्रम होता. तर मस्त असं एकत्रच व्हिडिओ केला आणि जसं जमल तसं व्हिडिओ केला, कारण प्रत्येकाला दिला तर प्रत्येकजण वेगवेगळ्या टाईपने म्हणजे अँगलने शूट करत होतं. तर मस्त असं डेकोरेशन केलेलं तुम्ही बघा, मस्त एकदम मस्त केलेलं. जात्याचं परत हळद फोडणीचं खूप छान डेकोरेशन केलेलं. गेलंच नाही तिथे. थांब 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 राहू दे, मानाचे कलर आहेत ते. किती ताईच्या मागे जाऊ दे, तिला उभं राहू दे. ताई तुम्हाला हे करावं लागेल ना, ताईच्या मागे उभं राहू द्या. थोडी थोडी सोडत राहा ताई. थांबा ताई, परत घ्या परत घ्या. मस्त असं सर्वांनी बांगड्या भरून मस्त काही काही वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले, खूप छान छान काही काही त्यांनी शॉर्ट्स सांगितलेले तसं केलेलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करायला विसरू नका आणि आवडला असेल तरच लाईक करा. जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर तसंच ना जाता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा, चला बाय.